महिला स्वावलंबनासाठी श्री गौरी गणेश महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उल्लेखनीय कार्य। बेडक्या येथे 5व्या शाखेचे उद्घाटन। बेडक्या तालुका निपाण येथे महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या श्री गौरी गणेश महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 5व्या शाखेचे उद्घाटन बेडक्या येथील बाजारपेठ परिसरात उत्साहात संपन्न झाले। चिंचणी येथील सिद्ध संस्थान मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू यांच्या दिव्य सानिध्यात तसेच निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी बोलताना शिवप्रसाद देवरू यांनी सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत महिला सक्षमीकरणासाठी सोसायटी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले। संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून स्वावलंबी जीवन जगत आहेत। महिलांच्या प्रगतीसाठी राबवले जाणारे असे विधायक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावेत असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिल कलाजे यांच्या पौरोहित्याखाली सौ प्रज्ञा रोहित खोत यांच्या हस्ते गौरी गणेश व लक्ष्मीपूजन करण्यात आले। त्यानंतर स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदीमठ परमपूज्य शिवप्रसाद देवरू व युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, अशोक आर्गे, दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दीपक खोत, सुरेश खोत, माजी सदस्य सचिन खोत, जय जिनेंद्र संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खोत, तात्यासाहेब खोत, नागराज खोत, आरबी खोत, प्रशांत पाटील, अरुण बोने यांच्यासह शाखा संचालिका उषा खोत, पद्मजा चौगुले, रुपाली धनागोपाळ, मयुरी पाटील, संध्या शिरगुप्पे, आरती गाडवे, रुपाली कमते, निर्मला गोने, मयुरी नारे, डॉक्टर मयुरी खुरपे, संगीता पाटील, प्रतिभा मगदूम, वंदना अलगुरे, सीमा मडिवाळ, मनीषा वाघमोडे, अरुणा कुंभार, प्रियंका कोरे तसेच विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ कर्मचारी वर्ग उपस्थित होते। सूत्रसंचालन त्रिशिला भागाजे यांनी केले तर शोभा हवले यांनी आभार मानले। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राजू संकपाळ, शमनेवाडी।